कोलकाताचे तिकीट जो मालिकावीर असेल त्याला देणार आहे ते पण आपल्यासमोर पाहू शकता. कैलासवासी हेमंत अत्परार पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी दिग्वी मनोज पाटील यांच्याकडून आकर्षक अशी बॅट आपण पाहू शकता. तसेच पर्यंत इन्फोटेकचे मालक दिगंबर नारायण पाटील यांनी आपल्यासाठी लकी ड्रॉमध्ये ज्या ज्या महिला कुपन घेऊन येतील त्या प्रत्येक महिलेला जे भेटवस्तू दिलेले आहे ती पर्यंत इन्फोटेकचे मालक श्री दिगंबर नारायण पाटील यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत, त्यांचेही खूप खूप आभार. तसेच जो पैठणीचा कार्यक्रम जो ज्यांच्या डोक्यातून आला ते आमचे श्री विनोद जगन्नाथ पाटील, आमचे मंडळाचे अध्यक्ष साई साई ग्रुपच्या, त्यांच्या लकी ड्रॉची पैठणी त्यांनी सर्व साड्या 48 साड्या आणि सुंदर अशी एक पैठणी त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ म्हणजेच कैलासवासी हिरूबाई तात्या पाटील तसेच त्यांचे वडील कैलासवासी जगन्नाथ तात्या पाटील यांच्यामार्फत हे सर्व दिलेलं आहे. तसेच विशेष आभार आम्हाला साई साई ग्रुप हे विशेष आभार यांच्यासाठी आहेत की ज्यांच्यामुळे आपली ही टुर्नामेंट सक्सेस होते. त्यांचे सहकार्य आर्थिक नसून त्यांची उपलब्धता ही खूप महत्त्वाची असते. तसेच त्यातील नावे पुढीलप्रमाणे उमेदवार क्रीडा संकुल हे सुंदर असं ग्राउंड आम्हाला 2 दिवस ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते उमेदवार क्रीडा संकुल यांचे खूप खूप आभार. तसेच आगरी समाज शिक्षण संस्था उमेदवार यांनी आम्हाला जे दिलेलं आहे की ऑप्शनसाठी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला त्यांचेही खूप खूप आभार. तसेच वसई विरार महानगरपालिका सफाई कर्मचारी यांचं मोलाचं योगदान असतं ते आम्हाला मॅचच्या दिवशी मॅचच्या नंतर पूर्णपणे सहकार्य करतात त्यांचेही खूप खूप आभार. VCPL चे नरेश कृष्णा पाटील यांनी आम्हाला 2 दिवस विनामूल्य नेट उपलब्ध करून दिले आहे त्यांचेही खूप खूप आभार. आपण DBN लाईव्हच्या माध्यमात हे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. तसेच साईलीला वॉटर सप्लायरचे विक्रांत घरत यांनी आपल्याला 2 दिवस त्यांचा पाण्याचा टँकर हा उपलब्ध करून दिला रोलिंग करण्याच्या अगोदर. तसेच अमोल डेकोरेटचे मालक संजय विजय पाटील भव्य असं मंडप जे सजवलेलं आहे ते अमोल डेकोरेटचे मालक संजय विजय पाटील यांचेही खूप खूप आभार. पर्यंत इंटरप्राइजचे दिगंबर पाटील त्यांचेही खूप खूप आभार. गिरीश बालकृष्ण पाटील यांचेही खूप खूप आभार. शुभजल सिद्धेश पाटील यांनी पाण्याच्या रूपात 2 दिवस जे पाणी उपलब्ध करून दिले थंडगार त्यांचेही खूप खूप आभार. प्रतीक प्रिंट्सतर्फे प्रवीण बांग यांनी जो आपल्याला सर्व बॅनर उपलब्ध करून दिले आहेत त्यांचेही खूप खूप आभार. विश्वनाथ पाटील यांचेही खूप खूप आभार. जयकुमार पाटील यांचे खूप खूप आभार. समीर पाटील हिमांशू पाटील यांनी जे व्हिडिओ बनवून दिले आम्हाला UPLच्या ऑप्शनचे आणि ओपनिंग सेरेमनीचे त्यांचेही खूप खूप आभार. अमित जयस्वाल यांनी रोलर चालू करण्यासाठी मदत केली. अवॉर्ड अंशुमन असं त्यांना नाव दिलेलं आहे त्यांचेही खूप खूप आभार. जयेश पाटील पद्मावती साऊंडतर्फे त्यांनी 2 दिवस सुंदर असा DJ ऑपरेट केला आहे जयेश पाटील प्रोप्रायटर त्यांचेही खूप खूप आभार. DBN लाईव्हतर्फे प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला यांनी आपल्याला सुंदर असं लाईव्ह प्रदर्शन दिलं त्यांचेही खूप खूप आभार. तसेच अमित पुरुषोत्तम घरात अमित सुहास पाटील यांनी आम्हाला सहाय्य केलेलं आहे. हेमंत सदाशिव पाटील यांनी पेंटिंगसाठी सहाय्य केले आहे. सुंदर अशी पेंटिंग जी पिचवर दिसते UPLची ती त्यांनी साकारली आहे. संदेश रामभाऊ पाटील आणि नागेश मदन पाटील यांनी आम्हाला 2 दिवस जेवणाची उत्कृष्ट असं जेवण उपलब्ध करून दिलं आहे बनवून दिलं आहे त्यांचे खूप आभार. ऑडिओ हब कार जे रोलर ज्यांनी रिपेअर केलं ते ऑडिओ हब कारचे विनोद यांचे खूप खूप आभार. गणेश म्हात्रे यांचे खूप खूप आभार. जयेश केणी यांचे खूप खूप आभार. करिश पाटील कुमार पाटील ज्यांनी राउटर उपलब्ध करून गेलं. सागर खांडेकर यांनी रोलिंगसाठी मदत केली. तरंग घरत यांनी मैदान आखणीसाठी मदत केली. संजय पाटील यांनी सुद्धा मैदान आखणीसाठी मदत केली. रसिक केणी यांनी ड्रोन उपलब्ध करून दिला. नवीन घरत यांनी त्यांची गाडी 2 दिवस आमच्यासाठी पूर्णपणे उपलब्ध करून दिली त्यांची खूप खूप आभार. वैभव पाटील यांचे खूप खूप आभार त्यांनी सुद्धा त्यांची गाडी उपलब्ध करून दिली 2 दिवस. थँक्यू हरेश. आपण वळूया कुपनकडे. जयप्रकाश पाटील यांना विनंती करेल महिलांना एक नम्र विनंती असेल की आमच्या ज्या स्नेहा दुबे मॅडम आहेत आमदार मॅडम त्या आता 15 मिनिटात पोचतील इकडे. तर तुम्हाला विनंती असेल की तुम्ही जरा बसून घ्यायचं आहे. तुम्ही जरा जायची घाई करू नका कारण त्या आल्यानंतर आम्ही स्पेशल जे बक्षीस आहे ज्याची तुम्ही सर्व आतुरतेने वाट बघताय म्हणजे मेन पैठणी ती त्यांच्या हस्ते आम्ही काढू असा आमचा प्लॅनिंग म्हणजे विचार चालू आहे. तरी तुम्ही जरा अजून 15 ते 20 मिनिटं जरा धीर धरा आणि आरामात बसा. तरी मी आता 5 कुपन काढतोय. धन्यवाद जयप्रकाश पाटील. अजून एक जयप्रकाश पाटील वैभव पाटील 1 मिनिट थांबा. अजून एक पारितोषिक जे उशिरा जाहीर झालं पण त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. माजी नगरसेविका प्रमिलाताई मनोहर पाटील बहुजन विकास आघाडी त्यांनी मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तसेच उद्योन्मुख खेळाडू या प्रत्येकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे त्यांचेही खूप खूप आभार.
खरंच म्हणजे खूपच संकल्पना आहे साईची आणि आम्हाला मान्यवरांनी जे योगदान दिलेलं त्यांचे डोनेशन मार्फत किंवा ट्रॉफीज मार्फत किंवा बक्षिसांमार्फत त्यांचे खूप खूप आभार आहे. मी आता परत काढलेल्या नावांची काढतो लिस्ट बोलतोय. 197 उर्मिला नितीन पाटील, 77 दीपाली कुंदन पाटील, 198 निशा चेतन पाटील. जरा लवकरात लवकर तुम्ही स्टेजवर यायचं आहे. आम्ही जे आतापर्यंत कुपन काढली जर बघायचं झालं तर सर्व सरनेम पाटीलच होते. मला वाटतं घरात म्हात्र्याने वाटतं कुपन घेऊनच नाही गेले होते आमच्याकडून. जास्त पाटील लोकांनाच कुपन लागलेले आहेत. आता अजून मी 5 कुपन काढलेले आहेत. कुपन नंबर 11 प्रमिला राजेश पाटील. प्रमिला राजेश पाटील कुपन नंबर 11. कुपन नंबर 151 कोण आहे का? 151 हेमलता नाना पाटील. कुपन नंबर 88 प्रिया विकास पाटील. कुपन नंबर 88 प्रिया विकास पाटील. कुपन नंबर 188 प्राची जयकुमार पाटील. घरात आले आता कुपनच्या लिस्ट मध्ये आलंय. लागलंय बक्षीस घरात. तुम्ही म्हात्रे आहात घरात नाही घरात आणि आमचे नातेवाईक आहेत त्या. मालती निवृत्ती घरात. कुपन नंबर 100 लकी ड्रॉ नंबर 100. धन्यवाद जयप्रकाश पाटील. आता मी सांगू इच्छितो की टुर्नामेंट आहे ही संघ मालकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ते सर्व संघ मालक त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. एमफिट बीचचे भक्ती चिराग पाटील यांचे खूप खूप धन्यवाद. परिंता किंग्स दिगंबर नारायण पाटील यांचे खूप खूप आभार. धीरेन चॅलेंजर्सतर्फे श्री कल्पेश सदानंद पाटील यांचे खूप खूप आभार. रियन्शी 11 विराज नवल पाटील यांचे खूप खूप आभार. देवेंद्र स्मृती युगान देवेंद्र घरत यांचे खूप खूप आभार. गजानन स्मृतीचे मालक श्री पूर्वेश गजानन घरत यांचे खूप खूप आभार. युनायटेड पॅन्झरचे मालक श्री राहुल जयस्वाल तसेच श्री दीपक पाटील यांचे खूप खूप आभार. ओम साहित्यचे मालक सौ रंजना सुहास पाटील यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद हरेश पाटील. तुम्ही अशी भली मोठी लिस्ट वाचून दाखवली की प्रेक्षक पण एवढं एकदम हे झाले की एवढी लिस्ट एवढं डोनेशन तुम्हाला दिलं आहे. म्हणजे खरंच सांगतो मी यावर्षी शेवटी कसं असते की टुर्नामेंट आहे त्याच्यासाठी सहकार्य असते. सहकार्य कोण करते तर सहकार्य गावातूनच होते. गावकरीच येतात म्हणून ते सहकार्य आहे. नाही बरोबर. ह्या वर्षी सुद्धा बरेचसे असे आमचे दाते आहेत त्यांनी आम्हाला भरभरून म्हणजे आम्हाला पारितोषिक दिले आहेत. आणि जे बेस्ट बॉलर फिल्डर आणि जे क्षेत्ररक्षक असतील त्यांना असे चांगले मोठे म्हणजे किचन सेट कूलर अशी भली मोठी बक्षिसे त्यांनी दिलेली आहेत. आणि आमच्यामध्ये उपस्थित आहेत आमचे कॉमेंट्रेटर ज्यांनी 2 दिवस UPL 2025 पर्व 5वेची कॉमेंट्री DBN लाईव्ह तर्फे जे घर बसले प्रेक्षक आनंद घेत होते त्यांच्यापर्यंत आणि प्रेक्षक जे मैदानामध्ये उपस्थित होते त्यांच्यापर्यंत त्यांनी लाईव्ह कॉमेंट्री पोहोचवली. असे आमचे मोनिश पाटील जे गेल्या वर्षी सुद्धा इकडे उपस्थित होते तर त्यांचा मी मान सन्मान करतोय साई ग्रुप तर्फे. मोनिश पाटील विनोद पाटील मोनिश पाटील यांचा सत्कार करायचा आहे. हॅलो उर्मिला नीलम पाटील. खरोखरच सुंदर अशी कॉमेंट्री केली मोनिश पाटील यांनी. कारण ते गेल्या वर्षी सुद्धा कॉमेंट्रीसाठी इकडे आले होते. त्यांना अनुभव होता की UPL 2024 मध्ये कुठल्या टाईपची म्हणजे क्षेत्ररक्षक होते गोलंदाज होते आणि टीम्स होत्या. तर त्यांनी उत्कृष्ट असं समालोचन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं. तसेच त्यांच्या जोडीला आज होते अक्षय पांडव सर. त्यांचा सुद्धा मी स्वागत सन्मान करतोय. रमेश म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांनी अक्षय पांडव सरांचा स्वागत सन्मान करायचा आहे. सुंदर अशी कॉमेंट्री आपल्यापर्यंत पोहोचवली. तसेच 2 दिवस जे टोटल 15 सामने झाले त्यामध्ये उत्कृष्ट अशी पंचगिरी केली. ते असे 2 पंच मकवाना सर आणि अजित म्हात्रे सर यांना सुद्धा मी विनंती करेन की तुम्ही स्टेजवरती यायचं आहे.
सुंदर अशी पंचगिरी, कुठलाही वाद विवाद न होता दोन्ही दिवस अचूक डिसिजन त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये दिलेलं आहे. त्यांचा सुद्धा आम्ही साई ग्रुपतर्फे खूप खूप आभारी आहोत आणि त्यांचा सन्मान करतोय. विनोद कोहली सरांना विनंती करतोय की त्यांनी सन्मान करताय. हॅलो, दिगंबर पाटील यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. दिगंबर पाटील. हॅलो, प्रमिला रमेश पाटील. प्रमिला रमेश पाटील, चिठ्ठी क्रमांक 11, प्रमिला रमेश पाटील. हॅलो, मकवाना सर, त्यांनी सुद्धा उत्कृष्ट अशी पंचगिरी केली 2 दिवस. त्यांचा सुद्धा सन्मान आणि स्वागत करतील ते विनोद कोहली सर. जयप्रकाश, जयप्रकाश कुपन काढून घे. जेपी, कुपन काढून घे 5 जरा. कुपन काढून घे. आमच्यामध्ये उपस्थित आहेत परिंता इन्फोटेकचे ओनर दिगंबर पाटील. त्यांचा आम्ही सत्कार आणि सन्मान करतोय आणि विनोद कोहली सरांना विनंती करतोय की तुम्ही सन्मान करायचा आहे दिगंबर पाटील यांचा. धन्यवाद डीजे. पुन्हा बघा, पुन्हा मी 5 चिठ्ठ्या काढल्यात. 5 चिठ्ठ्यापैकी 4 चिठ्ठ्या पाटील आहेत. आता घरात बसले त्यांना टेन्शन असेल की आमचं नाव का नाही येत. हॅलो, एक आहे घरात त्याच्यामध्ये. कुपन नंबर 2 विशाखा हेमंत पाटील. हेमंत पाटील आले बघा, किती खुश झाले बघा. पण लेडीज पाहिजे हेमंत पाटील, आम्हाला लेडीज पाहिजे, जेंट्स नाही घेऊ शकत. नाही, अलाउड नाही. या साडी नेसायला लागेल. कुपन नंबर 27 आहे का कोण? कुपन नंबर 27 इकडे. नैना सचिन पाटील. मी नंबर घेतला, तुम्हाला लक्षात नाही आला माझा नंबर आहे. नाव सांगितलं तर उठलेत. कुपन नंबर 124 हंसा नारायण पाटील. कुपन नंबर 124 हंसा नारायण पाटील. कुपन नंबर 157 कुंदा यज्ञेश्वर पाटील. कुपन नंबर 157 कुंदा यज्ञेश्वर पाटील. जेंट्सला नाही, महिला पाहिजे, महिला पाहिजे. नातेवाईक पाठवा, नातेवाईक पाठवा, तुमची नातेवाईक पाठवा. किती खुश होतात बघा, आपलं नाव आलं किती खुश होतात. कुठलं बक्षीस आहे त्याची किंमत किती आहे पण बघा प्रेक्षक किती खुश होतात. आणि एक घरात आहे याच्यामध्ये, एक घरात आहे. कुपन नंबर 182 कोण आहे? 182 कुपन नंबर घरात आहे. सरनेम भावना नागेश घरत. भावना नागेश घरत.
आणि तुमच्या माहितीसाठी ज्यांना पैठणी लागेल, ज्या महिलेला तिला उखाणा तर कंपल्सरी घ्यावाच लागेल, तर तुम्ही त्याची तयारी करा. तुम्हाला अजून टाइम आहे, तयारी करून ठेवा. सुंदरचा उखाणा, शॉर्टकट नको, थोडा लॉंग कट घ्या असा. विवेकदत्ता पाटील यांचं आगमन झालं आहे. त्यांचं साई ग्रुपतर्फे खूप खूप स्वागत. काल सुद्धा ते इकडे उद्घाटनाला उपस्थित होते. तसेच ऑक्शनचा जो कार्यक्रम झाला आपल्या आगरी समाज स्कूलमध्ये, तिकडे सुद्धा ते आवर्जून उपस्थित होते. आणि तसेच गेली 5 वर्ष जी UPL सुरू आहे 2021 पासून, तर प्रत्येक ऑक्शन आणि 2 दिवस जी टुर्नामेंट असते त्याला आवर्जून उपस्थित असतात ते आमचे विवेकदत्ता पाटील. आमच्यामध्ये आपले गावातील एक ज्येष्ठ क्रिकेटर, एक नावाजलेले क्रिकेटर ज्यांनी बरीचशी मुलं घडवली आहेत, त्याचे रॉयस्टन डायस, ते आता मुंबई महाराष्ट्राच्या रणजी टीममध्ये आहेत. त्यांचे कोच विनोद किनी सर, त्यांचा मी सन्मान सत्कार करतोय. कालपासून ते इकडे मैदानात आले सामने बघायला, पण भरपूर घाईमध्ये होते, ते त्यांचा सत्कार बाकी राहिलेला आहे. तर मी विनोद किनी सरांना विनंती करतोय की तुम्ही आमचा सत्कार स्वीकारावा. आणि विवेकदादा तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही विनोद किनी सरांचा सत्कार करायचा आहे. सर तुम्ही बसायचं नाही आहे, जरा उभं राहा. तुमचं आम्हाला मनोगत व्यक्त करायला, म्हणजे आम्ही तुम्हाला संधी देतोय की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. नंतर आपल्याला टाईम भेटेल की नाही मी सांगू शकत नाही, कारण नंतर भरपूर आपल्याला प्रोग्राम बाकी आहे आपला. तर आता टाईम आहे आपल्याकडे, तर तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करा. साई ग्रुप म्हणजे सगळे माझे स्टुडंट आहेत आणि खूप चांगला उपक्रम हे करतात बऱ्याच वर्षापासून. मला खूप आनंद आहे त्याच्याबद्दल. मी क्रिकेटबद्दलच बोलणार, मी दुसऱ्या विषयावर बोलू शकत नाही आहे. खूप चांगलं टॅलेंट आहे आपल्या गावात, खूप चांगलं टॅलेंट आहे, पण ते सगळं गावातच राहिलं आहे. कुठेतरी चांगलं प्रॅक्टिस करून लेदर क्रिकेट खेळून नावाजलं पाहिजे की नाही आपल्याला. तर हे आपल्या आता गावात छके मारतात, हे मारतात, ते मारतात. सर एका 100 केले. किती छके मारले त्यांनी? 100 केले ना, 100. मी गुजरातला मोठ्या टुर्नामेंट होता 60+. माझं एज आहे आता 62. मी 4 मॅचमध्ये 37 6 मारल्या, ते पण लाईट बॉलमध्ये. ते सगळे गुजरातचे प्लेयर्स, रणजी ट्रॉफी प्लेयर्स खेळतात तिकडे 60+. तर याला बोलतं आता बॅटिंग देऊ नका, याला बोलतं लेफ्टी बॅटिंग करायला लावा. तर मी माझं सांगत नाही आहे, मला ते आवडत नाही आहे माझं सांगायला, कारण मी मेहनत करतो म्हणून मी आता छके मारतोय अजूनपर्यंत. मी माझ्या मुलांबरोबर रनिंग, एक्सरसाइज, घरी येऊन जिम करतो. हे तुम्ही केलं तर खूप चांगले पुढे जाल. खूप टॅलेंट आहे. मी आता 2 मॅच बघितल्या, खूप टॅलेंट आहे आपल्या गावात. पण कुठेतरी आता बरेचसे सिनियर क्रिकेट बोलतात, येतात, बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, घरी जातात. रनिंग एक्सरसाइज कोणी करायचे? तुम्ही आता विराट कोहलीचा इंटरव्ह्यू बघितला असेल. त्यांनी सांगितलं, तो सांगतोय का मला 2-3 दिवस बॅटिंग नाही मिळाली चालेल, मी फिटनेसवर खूप भर देतो. फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. इथे छके मारले, गावात छके मारले, गावात खूप शायनिंग झालं कसं नसतं. जरा क्रिकेटर्स लोकांनी जरा प्लीज मेहनत करा. गावात आपलं खूप टॅलेंट आहे. तर मला खूप आनंद होईल गावातले प्लेयर्स आपल्या बाहेर स्टेटला किंवा इंटरनॅशनल लेवलला खेळतील, तर मला खूप आनंद होईल त्याच्याबद्दल. कारण खूप टॅलेंट आहे आपल्या गावात. मला खूप वाईट वाटतं का मी बऱ्याच वर्षापासून, आता 45 वर्षापासून मी वसईला आपल्या उमेरमान गावाच्या नावानेच आम्ही खेळतोय.
माझे सगळे स्टुडंट माझे प्रॅक्टिसमधले प्लेयर्स खेळतात. मला खूप वाईट वाटतं का आपल्या गावातला एक पण प्लेअर नसतो त्याच्यात. मग तू कुठेतरी जास्त मेहनत करायला पाहिजे. खूप टॅलेंट आहे. जरा प्लीज परत एकदा मी सांगतोय, मेहनत करा, वरच्या लेवलला खेळा. मी जर या वयात खेळतोय, खूप चांगलं क्रिकेट खेळतोय, तर तुम्ही पण खेळू शकता. तर मी साईचे परत एकदा आभार मानतो. खूप त्यांनी चांगला उपक्रम एवढे खूप वर्ष हे करत राहा. आम्ही फुल न फुलाची पाकली काहीतरी हे करत राहू. काही बाकी मदत काय लागली तर आम्हाला सांगा. महिला वर्गाचे खूप खूप आभार. कारण क्रिकेटमध्ये आता मॅडम येतील तर खूप खुश होतील का क्रिकेटच्या फंक्शनसाठी, क्रिकेटच्या प्रायड्युशनसाठी एवढ्या महिला कशा आल्या. तर त्यांना माहिती नाही आपण पैठणीसाठी आलो आहे. तर थँक्स. मला साई ग्रुपने इकडे बोलवलं म्हणजे माझा हक्क आहे इकडे यायचा. ते सगळे माझे स्टुडंट आहेत. थँक्स. धन्यवाद सर. तुम्ही खरोखरच सांगितलं की या एवढ्या महिलांना बघून मॅडम एकदम आश्चर्यचकित होती की एवढ्या महिला आज उपस्थित कशा आहेत, की मला बघायला आलेत की काय असं त्यांना वाटेल. पण जेव्हा त्यांना समजेल की पैठणीचा खेळ आपल्या टुर्नामेंटमध्ये असतो तेव्हा त्या निश्चितच खुश होतील. हॅलो. DJ ऑपरेटर त्यांना जरा घाई आहे, त्यांना जायचं आहे. त्यांचा आम्ही स्वागत सन्मान बाकी आहे तो करतोय. 2 दिवस सुंदर अशी गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली. ते आपले DJ पद्मावती साऊंडचे जयेश पाटील ते जरा कामानिमित्त बाहेर गेले, तर त्यांचे टीममधले हर्ष पाटील यांचा आम्ही स्वागत सन्मान करतोय साई ग्रुपतर्फे. दिगंबर पाटील तुम्ही हर्ष पाटील यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. हॅलो. आपल्यामध्ये उपस्थित आहेत विवेकदादा पाटील जे नेहमीच आवर्जून UPLला भेट देतात 2 दिवस, तसेच ऑक्शनला सुद्धा उपस्थित असतात. तर त्यांचा स्वागत सन्मान करणं हा आमचा हक्क आहे आणि तो मी विनोद पाटीलांना सांगतोय की तुम्ही त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. नेहमी त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. विवेकदादा पाटील असू दे किंवा नरेशदादा पाटील असू दे किंवा ॲडव्होकेट भरतदादा पाटील असू दे, ते नेहमीच आमच्या पाठीशी असतात साई ग्रुपच्या. धन्यवाद. चारुलता मॅडम तुम्हाला विनंती आहे की तुम्ही 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. बघूया आता कुठली लकी महिला 2 कुपन मध्ये येते ती बघूया. 2च कुपन अजून एक बघा. परत पाटील दोन्ही कुपन मध्ये पाटील आहेत. मला समजत नाही म्हात्रे भोईर मानकर यांनी कुपन भरलंय की नाही का सर्व पाटीलांनीच भरलेत कुपन. 123 आहे का इकडे? 123 लतिका पंकज पाटील. कुपन नंबर 71 प्रियंका किशोर पाटील कुपन नंबर 71.
तुमच्या माहितीसाठी 5 मिनिटांमध्ये आपल्या स्नेहा दुबे मॅडमचं आगमन इकडे होणार आहे. फक्त 5 मिनिटं वाट बघा. तत्पूर्वी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या गावातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते विवेकदादा पाटील यांना मी त्यांचा मनोगत व्यक्त करण्याची संधी देतोय. आज पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. साई ग्रुप गेली 5 वर्षे, हे 5वं वर्ष आहे, UPL मॅचेस भरवते. त्याच्यामध्ये पैठणीचा पण कार्यक्रम असतो आणि ह्यावर्षी नेमकं गुढीपाडवा आलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा गुढीपाडवा आला ना, पहिल्यांदा गुढीपाडवा आलेला आहे. म्हणजे आजचा खरोखर खेळ आहे चांगला आहे. का तर नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आज महिलांची उपस्थिती व्यवस्थित आहे. मला वाटतं सगळ्या गेल्या का अजून बक्षीस घेऊन गेल्या काही? कारण का आता बाहेरून आमदार मॅडम येणार आहेत, त्यात जरा उपस्थित असायला पाहिजे. म्हणजे त्यांना पण जरा बरं वाटेल का की खरोखर कार्यक्रमाला आलो तर काहीतरी माझं चित झालं. आणि गेली 5 वर्षापासून ते UPL भरवतात. आपल्या सर्व मुलांना क्रिकेटमध्ये आपलं प्रावीण्य दाखवण्याची संधी त्यांना मिळते. परंतु आता किणी सर बोलले, मेहनत कोण घेत नाहीत, प्रॅक्टिस करत नाहीत, फक्त इथे येतात, खेळतात आणि मग शांत बसतात. प्रॅक्टिस केलं तर पुढे जाल, प्रॅक्टिस नाही केलं तर पुढे जाणार नाहीत. इथेच तुमचा खेळ संपेल. आता ते किणी सरांना माहीत आहे, त्यांनी आपलं आयुष्य घालवलं या क्रिकेटमध्येच. तर तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर पुढे जाल. म्हणून माझी विनंती आहे की जे प्लेयरमध्ये चांगलं खेळाडूचं हे आहे त्यांनी प्रॅक्टिस करावी आणि पुढे जावं. आपल्या गावामध्ये UPLचा कार्यक्रम केल्यामुळे हे सर्व जे कार्यकर्ते आहेत साई ग्रुपचे, त्यांना मी धन्यवाद देतोय. आणि खरंच ते खूप मेहनत घेतात. आता हा 1 दिवसाचा खेळ नाही आहे, आता 2 दिवस इकडे होतात. त्याच्या अगोदर त्यांना 2 महिने सगळी तयारी करायला लागते. कोणाकोणाला भेटायला लागते, काय काय करायला लागते हे त्यांनाच माहीत आहे. पण एक वेळ असतं ते, त्यांना पण आनंद वाटतो की खरंच आपल्या गावातील मुलांना याचा उपयोग होईल, फायदा होईल म्हणून ते करत असतात. नाही तर ते काय घरी उपाशी नाही येत, जेवतात खातात मस्तपैकी, परंतु मेहनत घेतात ते. आणि त्यांना साथ मिळावी म्हणून आम्ही लोक येत असतो. का तर एका फुकट का काम होत नाही, पैसे असल्याशिवाय काहीच होत नाही. सगळं सोंग करता येते, पैशा सोंग करता येत नाहीत. तरी पण मी क्रिकेटर लोकांना पण सांगतो, फक्त क्रिकेटरच लक्ष देऊ नका, तर आपली नोकरीधंदा पण बघा. नोकरीधंदा बघा, जे शाळेत जातात ते शाळा बघा, कॉलेज बघा आपले, त्याच्या तिकडे पण लक्ष द्या. कारण नुसतं क्रिकेट खेळून आपलं आयुष्य होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला शिक्षणाची जोड पण असायला हवी. आणि घरात जर कमावणार कोण नसेल तर खाणार काय? नुसतं क्रिकेट चांगला खेळलो मी, उपयोग काय? काहीच उपयोग नाही. करिअर करायचं असेल तर शिक्षण पण असायला पाहिजे. तर मी या साई ग्रुपच्या सर्व मंडळींना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही सर्व उपस्थित राहिले मग तुमचं पण मी तुम्हाला धन्यवाद देतो. आज मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला, मी त्यांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विवेक दादा. अलका किशोर पाटील अलका किशोर पाटील, कुपन नंबर 105 अलका किशोर पाटील. जर त्या इकडे उपस्थित नसतील तर त्यांचे नातेवाईक कोण इकडे असतील त्यांनी बक्षीस घेऊन जायचं आहे.
एक कुपन काढतोय. पाटील आहे परत. कुपन नंबर 181. मंजिरी देवेंद्र पाटील. मंजिरी देवेंद्र पाटील कुपन नंबर 181. हॅलो. 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 या सन्माननीय व्यक्ती आपल्या लाडक्या आमदार स्नेहा दुबे पंडित एक 5-1 मिनिटात येतील. ते उपस्थित होतील. जयप्रकाश पाटीलने सांगितलं की कुपन तुम्ही कुपन चालू ठेवा. एक फक्त पैठणी लास्टची ठेवून द्या. आपण बाकी कुपन तुम्ही संपवून घ्या. एक पैठणी फक्त किती काढू आता कुपन? किती काढू? अजून एक काढा. अजून तीन बाकी आहे. 3 एक काढा. मात्र अंकल काढा एक. 5 बाकी. एकच काढा. एकच काढा. मला काही समजत नाही. प्रत्येक कुपन पाटीलच का येतात, मात्र काय येत नाहीत, किणी का येत नाहीत? का त्या लोकांनी कुपन भरलीच नाहीत? मलाही तसंच वाटते. मात्रे किणी काय येत नाही की काय मैदानावरती? की ते आलेत पण त्यांचं कुपन मध्ये नाव येत नाही. मात्रे आहेत का? मात्रे काय कारण? काय कारण काय समजू शकेल का आम्हाला? काय मात्रे तुमच्या इकडचं नावच येत नाही. मात्रे पुढे कसे काय? तुमच्या समोर आहे बॉक्स तुमच्या समोर आहे. गायब कसे करणार? कुपन नंबर 65 प्रियंका नितीन पाटील. कुपन नंबर 65 प्रियंका नितीन पाटील. आपल्याकडे अजून 2 आहेत. जेपी आपल्याकडे अजून 2 आहेत. एकच काढून घे. एकच काढ. कुपन नंबर 65 प्रियंका नितीन पाटील. जिथे कुठे असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील त्यांनी इकडे यावे स्टेजवर. आले का किणी घरात? मात्रे हॅलो. किणी आलेत का? हा बघा. नातेवाईक आहेत आमच्या हरेश पाटीलच्या. अरे बापरे. वा. निलिमा रजत किणी. केदार पाटील तुम्ही स्टेजवरती यायचं. केदार पाटील त्यांनी श्री बाळा पाटील जे तुम्ही छावा चित्रपट बघितला असेल तर त्यांचे 8 डायरेक्टर त्यांनी आज इकडे उपस्थिती नोंदवली होती. तर त्यांनी केदार पाटील यांच्या सहकार्याने ते आपल्या UPL साठी भेट देऊ शकले. त्यांचा आम्ही सत्कार करतोय साई ग्रुपतर्फे. केदार पाटील तुम्ही बसायचं आहे. वैभव पाटील सत्कार करायचा केदार पाटील यांचा.
धन्यवाद. जे 2 दिवस आपण लाईव्ह प्रक्षेपण बघितलं युट्यूबच्या माध्यमातून, तुम्ही जे घर बसल्या ज्या प्रेक्षकांना मैदानामध्ये उपस्थिती त्यांनी दाखवली नाही, त्यांना कामानिमित्त त्यांनी घरून जे प्रक्षेपण बघितलं 2 दिवस, ते युट्यूबचे सभासद, युट्यूबचे ओनर प्रीत पाटील, त्यांचा मी स्वागत सन्मान करतोय. प्रीत पाटील, तुम्ही समोर यायचं. प्रीत पाटील त्यांनी उत्तम असं प्रेक्षेपण 2 दिवस लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं आणि जे घर बसले प्रेक्षक आहेत त्यांनी सुद्धा त्याचा आनंद लुटलेला आहे. उत्कृष्ट अशी क्वालिटी तर चॅनल आहे DBN लाईव्ह चॅनल. हॅलो. तसेच 2 दिवस UPL साठी ज्यांनी फोटोग्राफी केली ते कुमार धीरज सतीश पाटील यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचाही सत्कार आम्ही करत आहोत. हॅलो. JP, एक आहे आपली एक साडी, ती काढून घे. मग पैठणी राहील आपली. एक बाकी आहे ती चिठ्ठी काढून, एक चिठ्ठी काढून घेऊ, मग पैठणी राहील आपली. या लकी ड्रॉ मध्ये एकूण 46 बक्षिसं होती, तर आपण आतापर्यंत 44 बक्षिसं काढलेले आहेत. बरोबर ना? तर आता एक मी लकी ड्रॉचं कुपन काढतोय, नंतर फक्त पैठणी राहील. काढा तुम्ही. कोण असेल? किणी, म्हात्रे, घरत. हॅलो. किणी, म्हात्रे की घरत? हो म्हात्रे बोला. अरे परत पाटील. प्रमिळा वसंत पाटील, चिठ्ठी क्रमांक 30. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो. आपल्यामध्ये उपस्थित आहेत अदिती रुपाली राकेश घरत यांनी रोलर स्केटिंगमध्ये बरीचशी अशी पारितोषिक पटकावलेली आहेत. तसेच वेद घनश्याम पाटील यांनी सुद्धा रोलर स्केटिंगमध्ये बरीचशी दिवेश घनश्याम पाटील यांनी सुद्धा रोलर स्केटिंगमध्ये बरीचशी पारितोषिक पटकावलेली आहेत. तर आम्ही साई ग्रुपतर्फे त्यांचा एक छोटासा स्वागत सन्मान करतोय. मी निलेश पाटील ये एक चिमुकला आणि मॅडम आपल्या हनुमान मंदिर पर्यंत पोहोचले. आता 2 मिनिटांमध्ये इकडे येतील त्या. नंतर अदिती रुपाली राकेश घरत. चारुशीला मॅडम तुम्हाला विनंती करतो की सन्मान चिन्ह द्यायचं आहे. अदिती रुपाली राकेश घरत या चिमुकल्या मुलीने सुद्धा स्केटिंगमध्ये बरीचशी अशी पारितोषिक पटकावलेली आहेत एवढ्या कमी एजमध्ये. आणि आमच्यामध्ये उपस्थित आहेत साई ग्रुपच्या आमचे साई ग्रुपचे निलेश पाटील यांची मुलगी दीक्षिता दीप्ती निलेश पाटील हिने 10वी मध्ये 92.60% काढले होते. तर त्यांचा सुद्धा आम्ही साई ग्रुपतर्फे एक छोटासा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. आणि चारुशीला मॅडम यांना चारुशीला मॅडम नितिका राऊत मॅडमला विनंती करतोय की तुम्ही स्वागत सन्मान करायचा आहे. आणि मॅडम मला वाटतं आपल्या गेटपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता काही क्षणामध्ये त्या इकडे उपस्थित होतील. दीक्षिता दीप्ती निलेश पाटील 10वी मध्ये 92% काढलेले तिने. आणि मॅडमचं आगमन होत आहे. मॅडमचं आगमन होत आहे. आमदार श्राव स्नेहा दुबे पंडित मॅडम 133 विधानसभा वसई विधानसभा भाजपचे आमदार त्यांचं इकडे खूप खूप स्वागत साई ग्रुप तर्फे. स्नेहा दुबे पंडित मॅडम आमदार वसई 133 विधानसभा. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होता कालपासून त्यांचा इकडे आगमन झाले आहे. स्नेहा दुबे पंडित मॅडम त्यांचा साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. गिरीश आपल्यामध्ये उपस्थित स्नेहा दुबे पंडित मॅडम ज्या आमदार आहेत आपल्या वसई विधानसभाच्या.
तर त्यांच्या माहितीसाठी मॅडम, तुमच्या माहितीसाठी ही साई ग्रुपची टुर्नामेंट दरवर्षी असते. UPL म्हणजे वुमेन प्रीमियर लीग या नावाने फेमस आहे. तर 2021 पासून आपण ही टुर्नामेंट भरवतोय. हे 5वं वर्ष आहे. तर 5व्या वर्षामध्ये आमचं नशीब, भाग्य की तुम्ही या 5व्या वर्षी तुम्ही आमदार आमच्या ग्राउंडला तुम्ही उपस्थिती नोंदवलीत. आणि विशेष म्हणजे ह्या तुमच्यासमोर ज्या महिला बसलेत, तर आमचा साई ग्रुप दरवर्षी टुर्नामेंटच्या निमित्तानं एक लकी ड्रॉचं आयोजन करतं आणि त्याच्यामध्ये बरेचसे बक्षीस ठेवतात. आणि 1 नंबरचं पारितोषिक असते ते सुंदरशी पैठणी. तर त्या पैठणीचं आम्ही बाकीचे कुपन सर्व काढलेले आहेत. तर तुमच्या हाताने आम्हाला एक कुपन काढत आहे, शेवटची पैठणी. तर आम्ही कधीपासून आमचे गावातले ह्या सर्व महिला वाट बघतात. तर महिला या बसलेल्या सर्व त्या पैठणीची वाट बघत आणि तुमच्या हस्ते बघूया लकी महिला ती कोण निघते उमेदवार गावातील. तर मी विनोद पाटील आणि आमचे साई ग्रुपचे कमिटी मेंबर्स त्यांना विनंती करेन की मॅडमचा स्वागत सन्मान करायचा आहे. महिलांना विनंती करतोय की तुम्ही एकत्र येऊन स्वागत सन्मान करायचा मॅडमचा. सर्व महिलांनी समोर यायचं. सर्व महिलांनी उठा जरा जागेवरून. समोर या, समोर. सर्व महिलांना विनंती असेल समोर या. वसईच्या नवनिर्वाचित आमदार आपल्या स्नेहा दुबे पंडित मॅडम यांचा स्वागत सन्मान करतात त्या आमच्या साईच्या सर्व महिला. आणि आपल्यामध्ये उपस्थित आहेत विजेंद्र कुमारजी, त्यांचा सुद्धा आम्ही स्वागत सन्मान करतोय सन्मान चिन्ह देऊन. आमच्या साई ग्रुपचे अध्यक्ष विनोद पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. आमदार मॅडम ना विनंती करेल की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. तुम्ही तुमचं मनोगत जरा व्यक्त करा आमच्या स्पर्धेबद्दल. तुम्ही भेट दिल्याबद्दल साई ग्रुप तर्फे खूप खूप आभार. सन्माननीय विवेक दादा, साई ग्रुपचे सर्व पदाधिकारी, या उमेयमान प्रीमियर लीगचे आयोजक आणि इथे जमलेले सगळे स्पर्धक आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळ्याजणी
इतक्या उशिरापर्यंत माझ्यासाठी थांबलात त्याबद्दल आधी सगळ्यात आधी तुमचे धन्यवाद. आणि हा खरोखर एक स्तुत्य उपक्रम आहे, कारण की आपण नेहमी क्रिकेटच्या टुर्नामेंट्स बघतो पण त्या टीम्सच्या असतात. तुम्ही एक गाव मिळून एक गावाची एकता तुम्ही दाखवून दिलेली आहे आणि असंच हे उपक्रम असेच करत राहा. जसा संयोग माझा या कार्यक्रमाला लाभलेला आहे तसंच मी तुमच्यासोबत नेहमी आहे हा शब्द मी तुम्हाला इथे देते. आणि आता जास्त उशीर न करता आपल्या बहिणींना एवढी वाट बघायला लावणं बरोबर नाही त्याच्यामुळे लवकर पैठणीचा आपण लकी ड्रॉ काढूया आणि कोणाला पैठणी मिळते आहे मला पण जाणून घ्यायला उत्सुकता लागलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. आणि तुम्हाला एक आमच्या साई ग्रुप तर्फे आम्ही एक म्हणजे एक रिक्वेस्ट असेल आमच्याकडून. हे जे तुम्ही मैदान बघताय, बसा मॅडम बसा, मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली काय ते. हे जे तुम्ही मैदान बघताय ते आम्ही 2017 पासून हे मैदान इकडे उपलब्ध केलेलं आहे आमच्या गावातील नेत्या म्हणजे कार्यकर्त्यांनी. तर या ग्राउंडचं वैशिष्ट्य काय आहे की 4 महिने टोटली क्रिकेट बंद असतं, कारण हा रोडपासून जवळ 4 ते 5 फूट हा खाली ग्राउंड आहे. तर पावसामध्ये फुल भरून जातं हे. तर जून ते ऑक्टोबरपर्यंत हे ग्राउंडमध्ये मुलं सराव करू शकत नाही. कारण फुल पाण्याने भरलं असतं आणि मुलांना सराव करायला टाईम नाही. आणि नंतर जेव्हा दिवाळी संपते तेव्हा गावातली जी मुलं आहेत ती मेहनत करतात, ते पाण्याचे पंप लावतात आणि ते पंपला कमीत कमी 1 ते 2 हप्ते लावतात. एक ह्या एंडला लावतात, एक त्या एंडला लावतात. तर जवळजवळ 4 ते 5 फूट पाणी जिकडे जमतंय ते काढायला ते 1 हप्ता घेतात, 1 ते 10 दिवस येतात, 8 दिवस ते 10 दिवस. तर आमचं असं तुम्हाला निवेदन असेल की या जर ग्राउंडला तुम्ही जर भराव करून दिला आणि रोडच्या लेवलला जर तुम्ही एक मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं तर आमची मुलं आमची मुलं जी 4 महिने घरी बसून टी व्ही बघतात, मोबाईल बघतात, तर ती 4 महिने इकडे प्रॅक्टिस करू शकतील. कारण जर उंच असेल तर पाणी जमणार नाही आणि व्यवस्थित सराव करू शकतील जून ते ऑक्टोबरपर्यंत. कारण नेहमी दरवर्षीच आहे आणि त्याच्यामध्ये पाणी काढायला भरपूर खर्च होतो आम्हाला. नंतर खर्च काय होतो, परत त्याला रोलर मारा, ट्रॅक्टर मारा, त्याला भरपूर खर्च दरवर्षी पोरं खर्च करतात. आणि तेवढा हां आणि मेन म्हणजे सुकायला 1 महिना जातो. पाणी ते काढतात मुलं 10 दिवस मेहनत करून पाणी काढतात, पण ते सुकायला जवळजवळ 1 महिना जातो. मग काय होतं आहे, तोपर्यंत आम्हाला जानेवारीपर्यंत म्हणजे जूनपासून जानेवारीपर्यंत आमच्या सर्व मुलांना वाट पाहायला लागते प्रॅक्टिससाठी. मग त्याच्या दरम्यान काय होतं, टुर्नामेंट बाकी शहरामध्ये गावामध्ये तर प्रॉब्लेम काय होतं की बाकीचे जे आमच्या आजूबाजूचे गाव आहेत त्यांचे सराव दिवाळीपासून सराव होतात, कारण त्यांचे मैदानं सुकतात. पण आमचं एकच असं उमलमाचं मैदान आहे, ते आम्हाला सुकण्याची वाट जानेवारीपर्यंत बघावी लागते. तर तुम्हाला आमचे साई ग्रुपतर्फे आणि आमचे सर्व क्रिकेट प्रेमी बघा, एक एवढे क्रिकेट प्रेमी आहेत ज्यांनी टुर्नामेंटमध्ये भाग घेतला आहे बघा, त्यांची सर्वांची इच्छा आहे की आम्ही जानेवारीपर्यंत वाट बघतो ग्राउंड सुकण्याची. तर तुम्हाला आमची एकदम कळकळीची विनंती असेल की तुम्ही आता भरावाचा ॲटलिस्ट त्या रोडच्या लेवलला जर तुम्ही करून दिलंच आणि जर स्लोप केलात तर ते पाणी जमणार नाही आणि आमची मुलं 12 महिने प्रॅक्टिस करू शकतील. आणि खरंच तुम्ही जेव्हा ते विधानसभेला तुम्ही भाषण करताय तर बरेचसे क्लिप तुमचे व्हायरल होतात, ते आम्ही बघतोय आणि तुमचा आवाज तिथपर्यंत कसा पोहोचतो आणि तुम्ही कशा समोर ते अध्यक्ष साहेब बसते, अध्यक्ष महोदय तुम्ही बोलता, मी पण मला लक्षात आहे अध्यक्ष महोदय, ते मला बरोबर लक्षात आहे. तर तुम्ही अध्यक्ष महोदयपर्यंत तुम्ही आमची विनंती आहे ती पोचवा आणि ग्राउंडचा जरा तुम्ही भरणी करून दिली तर एकदम उत्तम होईल मॅडम, एकदम उत्तम होईल खरंच. थँक्यू मॅडम. आणि आम्हाला सर्वांना आशा आहे की तुम्ही आम्हाला काम करून द्याल, खरंच सांगतो मी. धन्यवाद. अजून काय बाकी आहे? आणि मॅडम विशेष म्हणजे अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्ही आज ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याचं पूर्ण श्रेय मी गिरीश पाटीलला देतोय. कारण हा जो मुलगा आहे, आता थोडं पॉलिटिक्सचं मी सांगतो विषय तुम्हाला. हा गिरीश पाटील आमचा नातेवाईकच आहे, ते सांगायची गोष्ट आहे कारण सर्वांना ती स्टोरी माहीत आहे. तर मी क्लिअर करतोय ती गोष्ट. हा जो एकटा माणूस आहे, बीजेपीचं आमच्या गावामध्ये काही चिन्ह नव्हतं, मी क्लिअरली सांगतोय बीजेपीचं काही चिन्ह नव्हतं, पण हा एकटा मुलगा अख्ख्या गावाशी वैर घेऊन त्याने बीजेपीला सपोर्ट केला इलेक्शनला, तुमच्या आमदारकीला. त्याला खरंच हॅट्सऑफ आहे मुलाला. आणि त्याने आय थिंक 1100 मतं तुम्हाला मिळून दिलेत उमेदवार गावातील. टोटल लोकसंख्या म्हणजे टोटल वोटिंग आहे 4400, मला वाटतं अंदाजे 4400. त्यांनी 1100 वोटर्स आणि आपल्या चारुताई पाटील, चारुताई घरात ह्यांनी मेहनत करून दोघांनी आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला 1100 वोट मिळून दिले आहेत आमच्या गावातील. हा वाटणार नक्की वाटणार की नाही? तर खरंच त्या गिरीचा हॅट्सऑफ आहे, त्यांनी भरपूर मदत केली इलेक्शनच्या टायमाला तुम्हाला.
नाही पैठणी मी आणि तुम्ही जाऊ नका, पैठणी मी शेवटला काढणार आहे. मॅडमच्या हस्ते ती पैठणी निघेल. मॅडम जरा अजून 10 ते 15 मिनिटं वेळ लागेल. जरा प्लीज सहकार्य करा. 10 ते 15 मिनिटं रिक्वेस्ट करतोय मी. पटापट घेतोय. UPL 2025 पर्व 5वेचा उत्कृष्ट फलंदाज मी काढतोय. 135 रन 54 बॉल धीरज बलराम पाटील. जरा पटापट यायचं आहे, पटापट यायचं आहे. मॅडमला जायचं आहे. लवकर या, लवकर या. आणि उत्कृष्ट फलंदाज मध्ये या किट मध्ये काय दडलंय जे तुम्हाला माहित नाही वाटतं अजून, ते हरीश पाटील सांगतील. त्याच्यामध्ये पूर्ण किचन सेट आहे. तो किचन सेट दिलेला आहे सुशांत किणी यांनी. कैलासवासी देवेंद्र हेमंत घरात यांच्या स्मरणार्थ तो किचन सेट दिलेला आहे. तसेच कॅश प्राइज म्हणून त्याच्यासाठी माजी नगरसेवक बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे सचिन हरेश्वर घरात यांनी दिलेला आहे कॅश प्राइज 5,000 रुपये. ते पण त्यांना सुपूर्द करतो आहेत. तसेच अजून एक पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. माजी नगरसेविका प्रमिला मनोहर पाटील यांच्यातर्फे 1,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी दिलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज 9 विकेट सुनील गोरड. उत्कृष्ट गोलंदाज. तसेच धीरजसाठी जी कॅप दिली आहे रुबाब मेन्स तर्फे, जी ऑरेंज कॅप दिलेली आहे ती सुद्धा त्याच्या डोक्यावर दिसू शकते आपल्याला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक समीर पाटील. हॅट्रिक प्रशांत देवनाथ पाटील त्यांनी सुद्धा यायचं आहे. हॅट्रिक प्रशांत देवनाथ पाटील. याच्यासाठी सुद्धा सचिन हरेश्वर घरात यांच्यामार्फत 5,000चं पारितोषिक आहे. तसेच प्रमिला मनोहर पाटील यांच्यातर्फे सुद्धा 1,000चं पारितोषिक आहे. तसेच रुबाब मेन्स तर्फे जी पर्पल कॅप दिलेली आहे ती सुद्धा त्यांनी परिधान केलेली आहे. इमर्जिंग खेळाडू युवराज फनसे. समीरसाठी क्षेत्ररक्षणाचं बक्षीस दिलं गेलेलं आहे. त्यांना शूज मिळत आहेत. स्नेहांकित केशरनाथ पाटील यांच्यातर्फे त्यांना शूज दिली जात आहेत. तसेच त्यांना कॅश प्राइज मिळते 5,000 रुपये सचिन हरेश्वर घरात यांच्यामार्फत. तसेच प्रमिला मनोहर पाटील यांच्यातर्फे 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळत आहेत समीर पाटील यांना. साईराज फनसे याच्यासाठी उदयोन्मुख खेळाडू म्हणून ट्रॅव्हल बॅग जी सुशांत किनी यांनी उपलब्ध करून दिली आहे. कैलासवासी देवेंद्र हेमंत घरात यांच्या स्मरणार्थ त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. त्यांचे खूप खूप आभार. तसेच त्याच्यासाठी सुद्धा 5,000चं पारितोषिक सचिन हरेश्वर घरात यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच 1,000 रुपयाचं पारितोषिक श्री सौ या स्पर्धेमधील एकमेव हॅट्रिक घेतली आहे ती प्रशांत पाटील यांनी. त्यांना शूज बक्षीस आहे. त्यांच्यासाठी शूज उपलब्ध करून दिले स्नेहांकित केशरनाथ पाटील यांनी. ते कॅनडाला असतात तरी तिथून ते आम्हाला सपोर्ट करत असतात. मालिकावीर खेळाडू सुनील गोरड. कूलर आणि बॅट आहे त्याला. कूलर आणि बॅट आणि उत्कृष्ट अशी ट्रॉफी. आणि असे अजून सचिन हरेश्वर घरात माजी नगरसेवक यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक. आणि एक आणि विजय रोशन पाटील यांच्याकडून जो सोमवारी मॅच आहे कुठला वानकडे स्टेडियमवरती जो मॅच आहे IPLचा कलकत्ता आणि मुंबई त्याचं त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. आणि 1,000 रुपये प्रमिला ताई मनोहर पाटील माजी नगरसेविका त्यांच्याकडून आलेलं आहे.
स्वरा दिगंबर पाटील जरा स्टेजवरती यायचं आहे. माउंटन गर्ल स्वरा दिगंबर पाटील. एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत ज्यांनी चढाई केली त्या कुमारी स्वरा दिगंबर पाटील यांचं मंचावर आगमन होत आहे. स्वरा दिगंबर पाटीलचा सत्कार करायचा. स्वरा दिगंबर पाटील एव्हरेस्ट बेस कॅम्प. दिगंबर पाटील यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केलेला आहे. कमी वयात म्हणजे 11व्या वर्षी त्यांनी ते सर केलेले आहेत. एक म्हणजे माउंट क्लाइंबर एक त्या आपल्यासाठी उमेदमान गावाची शान आहे. तसेच मालिकावीरसाठी जो कूलर उपलब्ध करून दिला आहे श्री सुशांत किणी यांनी कैलासवासी लक्ष्मण रामचंद्र किणी यांच्या स्मरणार्थ तो सुद्धा सुनील गोरडला मिळालेला आहे. 4थ्या नंबरचं पारितोषिक रियांशी 11. 4थ्या नंबरचं पारितोषिक UPL 2025. विवेकदादा पाटील तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पारितोषिक द्यायचं आहे. UPL 2025 पर्व 5वे चा 4था विजेता संघ आहे रियांशी 11. जरा लवकर यायचं आहे रियांशी 11. तीन नंबर पारितोषिक UPL 2025. युनायटेड पॅन्थर्स तिसरा विजेता संघ 3 नंबर विनर श्री नरेश कृष्णा पाटील यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ होतोय. तृतीय पारितोषिक युनायटेड पॅन्थरसाठी कुमार मयंक दुबे यांना मी विनंती करेन की त्यांनी 2 नंबरचं पारितोषिक द्यायचं आहे. UPL 2025 2 नंबरचा विजेता संघ धीरन चॅलेंजर्स. मयंक दुबे यांना विनंती करतो की त्यांनी 2 नंबरचं पारितोषिक द्यायचं आहे. 2 नंबरचा पारितोषिक धीरन चॅलेंजर्स मयंक दुबे यांच्या हस्ते होईल. 2 नंबरचं पारितोषिक धीरन चॅलेंजर्स. धीरन चॅलेंजर्स कल्पेश सदानंद UPL पाटील 2025 श्री कल्पेश पर्व सदानंद पाटील 5वेचा उपविजेता संघ उपविजेता संघ तसेच संघमालक श्री कल्पेश सदानंद पाटील यांना सुद्धा शुभेच्छा. 2 नंबरचं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. धन्यवाद. आणि महिला तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघताय आता घड्याळामध्ये 7:45 झालेत. तुमची जेवण करायची वेळ झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही मैदानामध्ये वाट बघताय ती पैठणी आता आम्ही लगेच काढतो मॅडमच्या हस्ते.
पुष्पा पाटील तुम्हाला विनंती करतोय, पुष्पा पाटील जरा पैठणीचा कलर दाखवायचा आहे, पैठणीचा कलर, पैठणी दाखवायची, पैठणी पैठणी जरा दाखवा. मॅडम जरा 1 मिनिट थांबा, तुम्ही चिठ्ठी काढा फक्त, आम्ही पैठणीचा कलर दाखवतोय. हा बघा तुम्हाला कलर आवडतो की नाही ते. 1 नंबरचं पारितोषिक, एक उत्कृष्ट अशी पैठणी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता कालपासून. आणि ही पैठणी उपलब्ध करून दिलेली आहे ती आपले अध्यक्ष साईचे श्री विनोददादा पाटील, त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ही उपलब्ध करून दिली आहे. आणि लकी ड्रॉचा संपूर्ण खर्च आमच्या मंडळाचे अध्यक्ष साई ग्रुपचे विनोद पाटील यांनी केलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि बघूया लकी महिला कोण आहे आपल्या गावातील. आणि मॅडम जे नाव, थांबा मॅडम, ही जी बाई असेल त्या बाईला आम्ही उखाणा घ्यायला सांगितलं, म्हणजे जे विजेत असेल तर तुम्ही उखाण्याची तयारी केली की नाही. आता घरात आहे, घरात पाटील बाद, किणी सुद्धा बाद, घरात आहे, घरात आमच्या रिलेटिव्ह आहेत. कुपन नंबर 39 पार्वती गजानन घरात. पार्वती गजानन घरात 39. वैशाली आहे का? वैशाली, अरे आहे, मुलगी आहे. आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षांना बक्षीस लागते. गेल्या वर्षांना बक्षीस झालं, या वर्षांच्या आईला बक्षीस लागलं. हा लकी आहेत, लकी. आता पण तुम्ही उखाणा घ्या. आता आमच्या मामाची मुलगी आहे मॅडम, तुमच्या माहितीसाठी आमच्या मामाची मुलगी आहे. आकाशात दिसतो इंद्रधनुष्याचा पट्टा, आकाशात दिसतो इंद्रधनुष्याचा पट्टा, प्रल्हादरावांचे नाव घेते पुरी आता थट्टा. अरे वा वा, एक नवीन उखाणा घेतला त्यांनी, नवीन टाईप. सर्व महिलांनी यायच्या समोर, सर्व महिलांनी या. शाळेला उशीर होतो, आज कामवाली बाई पण नाही आली. जरा थांबायचं, 1 नंबर पाहिजे. जरा 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा कृपया, प्लीज. तुम्ही दुपारपासून थांबतो, 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं. लगेच मी प्रथम पारितोषिक डिक्लेअर करतो. 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं. आणि प्रथम आणि UPL 2025 चा विजेता संघ आणि UPL 2025 पर्व 5वेचा विजेता परिंता किंग्स. समीर पाटील चॅम्पियन संघ परिंता किंग्स. गेल्या वर्षी 2 नंबरचं पारितोषिक, पण या वर्षी ती उणीव भरून काढतायत ते परिंता किंग्स. आणि याच्यामध्ये कॅप्टनचं वैशिष्ट्य आहे, गेली 2 वर्ष जो कॅप्टन प्रथम पारितोषिक जिंकतोय, जो संघ जिंकतोय त्या संघाचा कॅप्टन सेम असतोय. हो या खाली आहे, खाली मॅडमला जायचं तर खाली आहे ना, प्लीज खाली आला. धन्यवाद. साईच्या मेंबर यायचं, साई सभासद सर्वांनी यायचंय. साई आम्ही जरा एक फोटो काढतो.
धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या UPL ला उपस्थिती दाखवल्याबद्दल तुमचे संपूर्ण साई ग्रुपतर्फे खूप खूप आभार. आणि सर्व मान्यवर त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि नक्कीच एवढे फोटो काढले तर तुमचे नक्कीच उद्या तुम्ही स्टेटस बघा आमच्या सर्व साई ग्रुपचे, तुम्हाला नक्कीच प्रत्येक स्टेटसमध्ये आमची मॅडम दिसेल, प्रत्येक स्टेटसमध्ये मॅडम दिसेल उद्या. हे या ना तुम्ही, या ना लेडीज, या ना सर्व, बसा 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 बसा. मॅडम आमचा सर्व छोटा छोटा बच्चा पार्टी आहे, सर्व बच्चा साई ग्रुपचे. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. या लवकर सर्व साई महिला या, लेफ्ट राईट दोन्ही साईडला उभ्या राहा. साई महिला.